जुन्या प्रेमाला भेटणं म्हणजे एका अशा पुस्तकाचं पान उघडण्यासारखं असतं जे आपण वाचून अर्धवट सोडून दिलं होतं. निशिका घरी आली तरी तिचं लक्ष फोनकडेच होतं. तो मेसेज करेल का हा प्रश्न तिला सतावत होता. रात्री 11 वाजता फोनची स्क्रीन उजळली. एक अनोळखी नंबर. 20व्या सेकंदाला दिलेली ती चिठ्ठी अजूनही माझ्या हातात आहे. उद्या संध्याकाळी 6 वाजता आपल्या जुन्या कॅफेमध्ये भेटायचं. तिने फक्त एक शब्द पाठवला, हो. तीच जागा, नवी माणसं. दुसऱ्या दिवशी निशिका कॅफे नॅनोमध्ये पोहोचली. ही तीच जागा होती जिथे 5 वर्षांपूर्वी त्यांचं शेवटचं भांडण झालं होतं. आदित्य तिथे आधीच बसला होता. त्याने तिची आवडती ब्लॅक कॉफी ऑर्डर करून ठेवली होती. तुला अजून लक्षात आहे? निशिकाने खुर्ची ओढत विचारलं. काही गोष्टी विसरणं सोपं नसतं, निशी, आदित्य म्हणाला. सुरुवातीची 10 मिनिटं फक्त साध्या गप्पा झाल्या. नोकरी, पुणे, वाढलेलं ट्रॅफिक. पण दोघांनाही माहिती होतं की इथे ट्रॅफिकबद्दल बोलायला आलेलं नाही. का? निशिकाने थेट डोळ्यात पाहून विचारलं. 5 वर्षांपूर्वी एका साध्या मेसेजवर ब्रेकअप करून तू गायब झालास. आज 5 मिनिटांचा सिग्नलवर पुन्हा कसं काय परत आलास? आदित्यने कॉफीचा घोट घेतला आणि नजर खाली वळवली. निशी, तेव्हा माझं करिअर शून्यावर होतं. तुझ्या घराकडून लग्नाचा दबाव होता. मला वाटलं मी तुला ते सुख देऊ शकणार नाही जे तुला हवंय. माझा अहंकार आणि माझी भीती तुझ्या प्रेमापेक्षा मोठी ठरली. मी पळून गेलो होतो, स्वतःपासून आणि तुझ्यापासूनही. तिने पाहिलं. आदित्यच्या डोळ्यात पश्चाताप होता. पण वास्तवाचं गणित वेगळं असतं. आदित्य, तुला काय वाटतं? तू माफी मागशील आणि मी पुन्हा तुझ्या मिठीत येईन? या 5 वर्षात मी स्वतःला सावरले. मी आता ती जुनी निशिका नाहीये. ती शांतपणे पण ठामपणे म्हणाली, प्रेम की फक्त आठवण? आदित्यने तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला, पण ती मागे सरकली. मी इथे तुला पुन्हा स्वीकारायला नाही तर क्लोजरसाठी आली आहे. मला त्या प्रश्नाचं उत्तर हवं होतं जे मला रोज रात्री छळायचं. आज मला ते मिळालं. तू चुकला होतास, पण तू वाईट नव्हतास, निशिका म्हणाली. कॅफेमध्ये मंद संगीत वाजत होतं. दोघांच्याही मनात आता कोणतीही कटुता नव्हती. प्रेमाचं एक रूप एकत्र येणं असतं, तर दुसरं रूप सन्मानाने एकमेकांना सोडून देणं असतं. शेवट. दोघं कॅफेच्या बाहेर आले. पाऊस पडायला सुरुवात झाली होती. पुन्हा भेटू? आदित्यने विचारलं. कदाचित एखाद्या सिग्नलवर, योगायोगाने, निशिका हसून म्हणाली. तिने आपली छत्री उघडली आणि वळून न बघता आपल्या गाडीकडे गेली. आदित्य तिथेच उभा राहून तिला जाताना पाहत होता. दोघांनाही माहिती होतं की आता रस्ते वेगळे आहेत, पण मनावरचं ओझं आज हलकं झालं होतं. तर मित्रांनो, ही होती निशिका आणि आदित्यची गोष्ट. कधी कधी प्रेम जिंकण्यासाठी पुन्हा एकत्र येणं गरजेचं नसतं, तर एकमेकांना माफ करून पुढे जाणं महत्त्वाचं असतं. तुम्हाला काय वाटतं? निशिकाने आदित्यला दुसरी संधी द्यायला हवी होती का? की तिने घेतलेला निर्णय योग्य होता? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच वास्तववादी कथांसाठी सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या गोष्टीत.